एरवी मार्च महिना सुरू होताच विदर्भाची चर्चा होते ती वाढत्या तापमानामुळे। मात्र यंदा विदर्भ चर्चेत आहे तो पेपरफुटी आणि परीक्षेतल्या कॉपी प्रकरणामुळे। 12वीच्या परीक्षेतील पेपरफुटीचं प्रकरण राज्यभर गाजत असताना अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। ती म्हणजे 2 जणांनी घरी बसून 10वीचा पेपर लिहिला। या प्रकरणाचा भांडाफोड कसा झाला, कॉपी बहाद्दरांना पाठीशी घालणाऱ्या शिक्षकांवर कोणती कारवाई झाली, या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पाहूया आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांचा हा स्पेशल रिपोर्ट। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपीच्या नाना तऱ्हा तुम्ही पाहिल्या असतील। मात्र अमरावतीतल्या 2 पठ्ठ्यांनी चक्क घरात बसून 10वीचा इंग्रजीचा पेपर लिहिलाय। संपूर्ण शिक्षण वर्तुळात खळबळ उडवून देणारी ही घटना आहे अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमधली। इंग्रजी विषयासाठीच्या 2 उत्तरपत्रिका शाळेतील 2 जण स्ट्रॉंग रूममध्ये घेऊन जातानाची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली होती। पोलिसांनी या प्रकरणी एका 2 अल्पवयीन विद्यार्थ्यासह पालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान मिळालेली माहिती धक्कादायक होती। 2 विद्यार्थ्यांनी चक्क घरात बसून 10वीचा पेपर लिहिला। यातील एक विद्यार्थी प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीच्या घरातील असल्याचं कळतंय। या प्रकरणी पोलिसांनी गट शिक्षण अधिकारी सुधीर खोडे यांना शनिवारीच अटक केली होती। तर विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर आणि एक पालक अजूनही फरार आहेत। आता कोऱ्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडे कशा पोहोचल्या, तसंच या सगळ्या प्रकरणात कुणाकुणाचे हितसंबंध गुंतले आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत। तिकडे वाशिममध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षेत झालेल्या कॉपी प्रकरणी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कारवाईची छडी उगारण्यात आली आहे। आतापर्यंत 22 जणांना निलंबित करण्यात आले। 12वीच्या परीक्षेतील नागपूरमधील पेपरफुटी प्रकरण राज्यभर गाजतंय। या पेपरफुटी प्रकरणाचं मुख्य केंद्र हे उमरेड असल्याचं उजेडात आलंय। उमरेडमधील खासगी क्लासेसचे संचालक डॉक्टर अतुल चौधरींना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे। उमरेड येथे टार्गेट अकॅडमी नावाचा एक कोचिंग क्लास आहे। त्या ठिकाणी त्यांनी सराव प्रश्नपत्रिका म्हणून केमिस्ट्रीचा जो पेपर घेतला होता तो पेपर आम्हाला एक गोपनीय रीतीने आमच्याकडे पाठवण्यात आला होता। मग आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही तो पेपर आणि आपल्या बोर्डाचा जो पेपर आहे हा आम्ही टॅली केला असता आम्हाला असं आढळून आलं की याच्यामध्ये 50% आसपास साधर्म्य दिसून येत आहे। त्यांना आम्ही सोर्स मागितला की तुम्ही जी तयार केलेली प्रश्नपत्रिका आहे त्याचा सोर्स काय आहे। त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आता आपण एक बोर्ड म्हणून आपल्या काही गोष्टी पोलिसांकडे देणं आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही हे पूर्ण प्रकरण अधिक चौकशीसाठी पोलिसांकडे सोपवलेलं आहे। नागपूर असो, वाशिम असो किंवा अमरावती, यंदा 10वी 12वीच्या परीक्षेत कॉपी आणि पेपरफुटीचा विदर्भ पॅटर्न पाहायला मिळालाय। आता या पॅटर्नची फक्त विदर्भातच नव्हे तर राज्यात कुठेही पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी शिक्षण विभागाला घ्यावी लागणार आहे आणि त्यासाठी शेत खाणारं कुंपण कायमचं उखडून फेकण्याची गरज आहे। नागपूरहून तुषार कोहळे, वाशिमहून मनोज जयस्वालसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।